रामकृष्ण हरी। आज आम्ही आपल्यासाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करीत आहोत। आम्ही सध्या अयोध्येतून हा व्हिडिओ मुद्दाम आपल्यासाठी करीत आहोत। आपल्या सर्वांना माहीत असावं की अयोध्येमध्ये आपल्यासाठी म्हणजे आपल्या मराठी माणसासाठी अत्यंत असं सरळ आणि सोपं ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे। आम्ही अयोध्या, प्रयागराज आणि काशी तीर्थयात्रेच्यासाठी भजनपाठाचे सर्व कुटुंब आलेले आहोत आणि आज आम्हाला योगागणी या ठिकाणी मुक्काम करायला मिळाला आणि हा मुक्काम एवढा आपल्यासाठी फायद्याचा ठरला की याच्यानंतर केव्हाही इथे यायचं असेल तर निसंकोचपणे आता आपण येऊ शकतो। काहीही अगदी डोक्यात टेन्शन न घेता आपण सहजरित्या या ठिकाणी येऊ शकतो आणि ते म्हणजे आपल्याच महाराष्ट्रातले शनी शिंगणापूरजवळ लोहगाव हे त्यांचं गाव आहे, नेवासा तालुक्यामध्ये, अहिल्यानगर जिल्ह्यात। त्यांचं मूळ नाव आहे कानिपनाथ एकनाथ ढेरे। मात्र त्यांनी आपल्या संसाराचा संपूर्ण त्याग करून इथे परमपूज्य आचार्य महंत देवेंद्र प्रसाद आचार्य यांचा अनुग्रह घेऊन त्यांची दीक्षा त्यांनी घेतलेली आहे। त्याच्यामुळे त्यांचा आणि आता संसाराचा काही संबंध राहिला नाही, फक्त नावापुरतं त्या गावाचं नाव त्यांच्याशी जोडलेलं आहे, मात्र ते कायम या ठिकाणी आलेले। आणि आपण जे या ठिकाणी बघता तर या ठिकाणी त्यांनी आळंदीचं हुबेहूब वातावरण तयार केलेलं आहे। आम्हाला आळंदीवरून इथे आलोत आणि इथे मुक्कामी राहिलो त्यावेळेला थोडंसं असं वाटलं नाही की आपण आळंदीच्या बाहेर आहोत, कारण या ठिकाणी आळंदीचं परमपूज्य म्हणजे पूज्य दैवत त्याची स्थापना त्यांनी या ठिकाणी केलेली। त्यांच्या गुरूंनी त्यांना अगदी आनंदाने ही सहमती दिलेली आहे। विशेषतः आळंदीमधील आपल्या वारकरी शिक्षण संस्थेचे अत्यंत पूजनीय आणि आपल्या सर्वांचे पूजनीय की ज्यांच्यामुळे आपल्याला वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं कळला, तर त्यांची हे अत्यंत नितांत भक्ती करतात असे गुरुवर्य जोग महाराज, परमपूज्य जोग महाराज यांची या ठिकाणी त्यांनी आळंदीवरूनच ह्या सगळ्या मूर्त्या बोलवून प्रतिष्ठापना केलेली आहे। विशेष म्हणजे महाराजांचे अनुग्रहित गुरु आपल्याच सगळ्यांचे अत्यंत परिचयाचे, अत्यंत जिव्हाळ्याचे, ज्यांना आपण प्रति माऊली म्हणतो, असे कुरेकर बाबा हे यांचे गुरु आहेत। त्यांचा यांना अनुग्रह झालेला आहे, त्यांच्यामुळे त्यांना संसाराकडून इकडे त्यागाची दृष्टी मिळालेली आहे। तर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी अयोध्येमध्ये राहतं हे आम्हाला इथे आल्यावर माहीत झालं आणि त्याचा अनुभवसुद्धा आला। विशेषतः या ठिकाणी त्यांनी घरादाराचा त्याग करून आल्यानंतर त्यांनी जीवनात काही थोडीशी पुंजी केलेली असेल, ती सगळी पुंजी त्यांच्या गुरुच्या आज्ञेने म्हणजे इथल्या आचार्य महंत देवेंद्र प्रसाद आचार्य यांच्या अनुमतीनं आणि त्यांनी यांना त्यांचा स्वतःचा मुलगा मानलेला आहे, तर त्या बेसिकमध्ये म्हणजे ते असल्यामुळं त्यांना या ठिकाणी काही कुठल्याही प्रकारचा असा त्रास नाही झाला आणि ही एवढी मोठी वास्तू उभारण्याची गुरुजींनी त्यांना परवानगी दिली। तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्यांनी ही वास्तू पूर्ण अशी दाखवा। तर इथे नेमकं काय काय व्यवस्था आहे तर ते माझ्यापेक्षा महाराजच चांगलं सांगतील। रामकृष्ण हरी। इथं अशी भगवानची कृपा मला एवढं सांगू असं वाटतंय का तसं जगात राम आहे, तसे जगाचे प्रभू रामचंद्र प्रभू आहेत, तसे जगात संत फक्त महाराष्ट्रामध्ये ही संताची काय तुम्ही बघतात देखतात हे सगळं ऐकतात, हे सर्व हे आपल्या महाराष्ट्रामधले साधू संत ही संतांची कृपा आशीर्वादाने
आणि कुरेकर महाराज यांचे आमचे गुरु असताना हिने आम्हाला दीक्षा तिथं दिली. तिथून आम्हाला इथं कसं आलो तर आम्हाला सुद्धा माहिती नाही. गुरु कृपेने इथं आम्हाला महंत देवेंद्र प्रसाद आचार्य हिने आम्हाला दीक्षा दिली. आणि त्या आमचा थोडा त्याग बघून तिने आम्हाला इथं त्यांना एक विचारलं, वा आम्हाला एक माझी इच्छा करी, मी तर जाणार नाही, इथं आम्हाला थोडी जागा दिली तर ते साधू संत इथं आमचे भजन करतेन, कीर्तन करतेन, हरिपाठ करतेन. इथं आम्हाला ज्ञानेश्वर पारायण, तुकाराम पारायण गाथा असं होईन. आमचं ते अनुग्रह त्यांनी आमचा स्वीकार केला आणि आम्हाला आपल्याला इथं जवळजवळ तर 6.5 गुंठे जागा दिली. आणि आपण हे 2 मजली पुरं काम झालं आपलं. तर इथं तुम्हाला कोणती कथा करा, रामायण करा, हरिपाठ करा, ज्ञानेश्वर पारायण करा, तुकाराम गाथा करा, सगळी राहण्याची सगळी सोय, सगळं इथं तुम्हाला बसल्या जागेवर सगळी तुम्हाला इथं सेवा करते ना. ते महाराज झालेत, यांना तर असा आनंद झाला, आम्ही त्यांना जाऊशीच वाटाणं त्यांना इथं. त्याला म्हणे आम्ही उद्या सगळे ताबडतोब जाणार आहे, पण त्यांनी इथं वैभव बघितल्यानंतर त्याला निघूसुद्धा वाटाणा. तर त्यांनी भजन बी सुद्धा केलं आहे, वाढदिवससुद्धा एक मुलीचा झाला आहे. त्यांना असा आनंद आला आहे का बस. ते म्हणे आम्ही आता बार येणार, दरवर्षी आमच्या आता वर्षातून तर वर्ष येणार, पण 6 महिन्यालासुद्धा आम्ही येऊ शकतो. या असा आनंद तुम्हाला सुद्धा मिळेल. पुढं काय महाराज आता 2 शब्द बोलतील. आता महाराजांनी या ठिकाणी आळंदीचं वातावरण तरी आपण पाहिलं. सद्गुरू जोग महाराज यांची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे. इकडे माऊलींची प्राणप्रतिष्ठा आहे बघा. त्याच्यानंतर इकडे नर्मदेश्वराची स्थापना केलेली आहे. आणि बजरंगबली आहे इथं. इकडे आपलं पंढरपूरचं दैवत, आपल्या सगळ्यांचा आत्मा भगवान पांडुरंग आणि भगवान रुक्माई इथे दररोज त्यांना आशीर्वाद देतात. आणि तुकोबाचं सांगायचं कामच नाही, तुकोबाशिवाय आपलं काहीच चालत नाही. शिवाय गणेशाची मूर्ती या ठिकाणी केलेली आहे. तर म्हणजे आपण जसं आळंदीमध्ये प्रत्येक मंदिरात बघतो, तर त्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा आपल्याला हे सगळं बघायला मिळाल्यानंतर नक्की आपल्याला असं वाटतं की आपण आळंदीतच आहोत, म्हणजे अयोध्येमध्ये आहो. अशा प्रकारचं जेव्हा इथल्या मंदिरात जातो आपण, तेव्हा प्रत्येक ठिकाणी राम लक्ष्मण सीता हनुमान असेच आपल्याला सगळ्या मूर्त्या सगळीकडे बघायला मिळतात. कोणती वास्तू म्हटली तर त्या ठिकाणी ती तेवढ्याच मूर्ती आहे. पण या ठिकाणी विशेष अयोध्येसारख्या ठिकाणी एवढी मोठी वास्तू 6.5 गुंठ्यामध्ये 2 तळाची महाराजांनी बांधून ठेवली, तर ती फार मोठी गोष्ट आहे. विशेष म्हणजे दशरथ महाल आहे इथे. म्हणजे प्रभू रामचंद्राचे वडील, म्हणजे प्रभू रामचंद्राचं घर इथे शेजारीच आहे. गादी राजगादी समोर दशरथ महाल, समोर हनुमानगडी, आम्ही उत्तर भागेला कनक भवन आणि उजव्या बाजूला जन्मभूमी, आणि परत पाठीमाग हे सर्व नदी, हे सर्व मिळून सगळा अयोध्याचा हे मधला सेंटर आहे, मधला गाभ आहे. तिथं आपल्या हे साधू संतांनी कृपा केली आणि इथं आपल्याला हे स्थान करून दिलं आपले साधू संत. तसेच मी बार सांगतो, तसे जगाचा राम आहे, तसे जगात संत नाहीत, फक्त संत माझ्या महाराष्ट्रामध्ये हे संतांनी कब्जा केलाय देवाच्या बापाच्या गादीवर. हे भविष्यात ना होणारा ना घडणारा ही अशी कीर्त झाली माझ्या संताची. यांनी सर्वांनी यावा, याचा लाभ घ्यावा. याचं आपलं एवढं दैवत आलेलं आहे, दैवत एवढं मला सांगत होतं. राम आणि अयोध्या आणि महाराष्ट्र एक झालं म्हणायला काय हरकत नाही महाराज. हे दुसरं इथं कोणी मंदिर 5x5चं केलं तर मुंडका कापून टाकेन महाराज, एवढं विश्वास देतो मी. माझ्या संताचं माझं नाही, मी कशातच नाही, माझं एक केस सुद्धा नाही. तुम्ही काय वैभव बघत असेल तर सगळं माझ्या साधू संताचं आहे. आणि आल महाराष्ट्राचा मी तर माझे 1000 जन्म गेले हे महाराष्ट्राचे, यांना साधू संताला माझे चमड्याचे चपल्या शिवल्या तरी उपकार फेटू शकत नाही. मी कशातच नाही, हे सगळे साधू संताचं आहे. मी निमित्त आहे, मी नांगऱ्या गडी आहे, मी काय कसला बाबा नाही, कुठं साधू संत नाही. पण हे सगळे काय बघत असेल तर माझ्या संताची महाराज, हे सगळं तुमचं आहे महाराज, माझं काय याच्यामध्ये. तुम्हाला इथं यायचं होतं, तुम्हाला इथं आनंद घ्यायचा होता, तुम्हाला इथं काहीतरी भजन करायचं होतं, तुम्ही मी निमित्त आहे फक्त. तुम्ही मला पुढं पाठवलंय, जा महाराज आम्हाला बसायला टाका, हे तुमचं कार्य आहे, माझं काय नाही याच्या हातात.
जय श्रीराम, जय श्रीराम. नाही, यामध्ये कसं आहे, माऊलींची कृपा आहे आणि माऊलींचे दूत म्हणून तुम्ही इथं काम करताय. नाही महाराज, सगळं त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की महाराष्ट्रातील जे या यूट्यूबच्या माध्यमातून बघतात त्यांनी स्वतः याचा आनंद घ्या आणि इतरांनाही सांगा की अयोध्येला जायचं असेल तर कोणी संकोच करू नका. मी तुम्हाला त्यांचं कार्डसुद्धा अत्यंत क्लोज करून याच्यावर दाखवतो, पण त्या अगोदर त्यांची वास्तू थोडीशी नजरेखाली घाला. इकडे बघा एक, हां, तर इथे हा एक एवढा मोठा हॉल केला आहे ना, तर या ठिकाणी मोठा सप्ताह होऊ शकतो 200-400 लोकांचा. खाली परत वरच्या हॉलमध्ये तर 500-700 लोक बसतात, इतका मोठा हॉल आहे तो. आता आम्ही वरती जाऊन दाखवणार नाही, पण आपण लक्षात घ्या याच्याच प्रतिकृती वरती आहे. बाजूला रूम आहेत काही की ज्या रूम आपल्याला अत्यंत कमी रेटमध्ये मिळतात. इतर ठिकाणी जे त्यांचे रेट आहेत तर त्या रेटच्या पेक्षा या ठिकाणी महाराष्ट्रातला माणूस असेल तर नक्कीच महाराज काहीच म्हणत नाहीत. आपल्या नियोजनानुसार या ठिकाणी ते नक्कीच आपल्याला वापस करणार नाही, अशा प्रकारची त्यांची एक मानसिकता आहे. कारण ते कुठल्याही प्रकारचा व्यवसाय करत नाही, भक्ती म्हणून सगळं करतात. तर अशा प्रकारे हा मोठा एक त्याग त्यांनी करून इथं हे सगळं उभारले. इकडे बघा, आपण जर साहित्य आणलं तर आपण स्वयंपाक करण्यासाठी इथे सिलेंडर, शेगड्या, भगुने, सगळे भांडे उपलब्ध आहे. आणि जर आपल्याला हे सगळं पाहिजे असेल तर तशा प्रकारचं आपण इतर ठिकाणी जसे भाडं भरतो आणि भांडे घेतो तशा प्रकारचं हे सगळे यांनी उपलब्ध करून ठेवले. त्याला कारण एकच आहे की ह्या बिल्डिंगचं मेंटेनन्स चालायला पाहिजे. त्यांचं म्हणणं असं आहे की मला फार काय नाही, परंतु बिल्डिंगचं मेंटेनन्स चालायला पाहिजे आणि इथे काही गोष्टी तयार झाल्या पाहिजे, म्हणून ते हे सगळं काही अल्प दरामध्ये म्हणजे कमी रेटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देतात. अन्यथा इतर ठिकाणी गेले तर तिथं कमर्शियल दृष्टिकोन असतो, पण इथं तसं नाही. तर हे आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्षात घ्यायचे. मोठ्या स्थळावर गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला प्रश्न पडतो की राहायचं कुठं आणि तिथे किती पैसे लागतील हा प्रश्न पडतो. पण इथं आलं तर अत्यंत अल्प रेटमध्ये एक दिवस कधी मनुष्याला राहायचं असलं तरी प्रॉब्लेम नाही. महाराजांचा फोन आपण हे करू शकता. हे कार्ड आहे त्यांचं, मी कार्ड तुम्हाला क्लोजमध्ये दाखवतो बघा. यामध्ये त्यांचं नाव दिलेलं आहे, खाली फोन नंबर दिलेले आहे आणि इथले ते सर्व आहे. म्हणजे अजून कोणाला फोन करण्याची गरज नाही. त्यांना फोन केला म्हणजे ते अगदी आपल्याला सप्ते किंवा काही करायचं असेल, पारायण करायचं असेल किंवा मुक्कामाला यायचं असेल तरी ते आपल्याला नक्कीच अत्यंत प्रेमाने मदत करतात. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचं एक वैभव देशाच्या पातळीवर गेलं पाहिजे. त्या दृष्टीनं अयोध्येच्या सारख्या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीचा वास, महाराष्ट्राच्या भाषेचा या ठिकाणी कुठेतरी उल्लेख झाला पाहिजे, म्हणून त्यांनी स्वतःचं नाव या ठिकाणी त्यांच्या गुरुवर्याकडून मराठी बाबा असं ठेवलेलं आहे. म्हणजे आम्हाला हे ऐकून तर फार वेगळंच वाटलं की असं नाव कोणी ठेवत नाही. काय काय लावतात 108, 1008, पण यांनी आपल्या भाषेचा गौरव वाढावा. जसं माऊलींनी स्पष्ट म्हटलेले मराठीबद्दल माझे मराठीची बोलू कौतुक आहे, तर त्याप्रमाणे यांनी मराठी बाबा हे विशेषणच या उत्तर प्रदेश सारख्या गुरून ठेवलं हे नाव, हे विशेष आहे. तर अशी ओळख आहे. कुठल्याही प्रकारचा संकोच न करता किंवा भीती न बाळगता अयोध्येत आल्यानंतर यांच्याशी नक्कीच संपर्क करा. संपर्क करण्यासाठी मुद्दा मी पुन्हा सांगतो तुम्हाला, त्यांचा नंबर आहे 9881 39 62 27 आणि दुसरा नंबर आहे 80 87 94 97 11. तर आम्हाला त्यांनी अत्यंत प्रेमाने या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यात. आमच्या फोनवर ते दूरपर्यंत तिकडे हनुमानगडीपर्यंत तिकडे आलेत आणि आम्हाला काही अडचण नाही आली. इतक्या सहजरीती इथे आलो. अशा प्रकारचं सगळ्यांना ते सहकार्य करतील ही अपेक्षा आहे. पांडुरंगाने माऊलींनी मुद्दाम मला वाटतं त्यांना प्रतिनिधी म्हणून इकडे पाठवलेले,
त्याचा आपण सगळ्यांनी नक्की फायदा घ्यावा आणि यांची संपर्क ठेवावा. एवढ्यासाठीच हा व्हिडिओ मुद्दाम आपल्यासाठी केलेला आहे. आम्ही या ठिकाणी भजन केलं आहे, त्या भजनाचा आनंदसुद्धा त्यांनी घेतला. 2 भजनं आम्ही या ठिकाणी म्हटले, तर ती भजनंसुद्धा मी तुम्हाला याच्यानंतर पुढे ऐकवतो. ते आपण सगळ्यांनी ऐकावेत आणि या संदर्भात तुम्हाला काय वाटलं किंवा तुमचं मत काय आहे ते आपण मला कमेंट्सद्वारे पाठवलं तरी चालतं. ती मी नक्कीच वाचील आणि तुम्हाला त्याचं उत्तर देईल. रामकृष्ण हरी. जय महाराज की जय. कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. रामचंद्र प्रभु भगवान की जय. महादेव.